नमस्कार. आज प्रेमकुंज वृद्धाश्रमामध्ये उल्हासनगर 4 येथे अरुणा विनायक प्रभू यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूया. मावशी, तुमचं नाव काय? अरुणा विनायक प्रभू. ओके. आणि तुमचं नाव काय सर? माझं विनायक वासुदेव प्रभू. बरं, इथे येण्याचं कारण काय असावं? कारण हां, माझा कोणता आजार आहे तुम्हाला? डिमेन्शिया. कोणता आजार आहे? डिमेन्शिया. ओके, बरं. आता तुम्ही जी माहिती दिली त्यानुसार आमच्याकडे तुम्ही आधार कार्ड वगैरे दिलेले आहेत, त्यावरून ही माहिती फॉर्म भरण्यात आलेला आहे. तुमचा यापूर्वी राहण्याचा पत्ता जो आहे तो तुम्ही B207 न्यू साथी लुईसवाडी साई मंदिराजवळ ठाणे इथे सांगितलेला आहे. ठाणे वेस्ट, बरोबर आहे. मावशीपूर्वी सिंडिकेट बँकेमध्ये कामाला होत्या, तिथून रिटायर झालेल्या आहेत. ओके, तुम्ही बँकेत तुमचं खातं असेल ते करून तुम्हाला अपत्यांची संख्या 2 मुली आहेत, दोन्ही हयातीत आहेत, बरोबर आहे. स्वतःच्या नावाने काही मालमत्ता वगैरे, गुन्ह्याची नोंद, कोर्ट केस, कोणाशी वाद असं काही नाही सांगितलेलं आहे. दाखल होण्याचं कारण डिमेन्शिया आणि अल्झायमर्समुळे तुम्ही व्याधीत आहात, त्यामुळे. दाखल करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे विनायक वासुदेव प्रभू, जे तुमचे पती आहेत, बरोबर आहे सर? तुमचं वय वर्ष 78 वर्ष आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक आम्ही घेतलेला आहे. तुमचं ते प्रमाणपत्र देखील आम्ही आधार कार्डाची कॉपी घेतलेली आहे मी. तुम्ही जी माहिती दिली त्यामध्ये त्यांना जे आहे आता त्यांच्या औषधींचं डिस्क्रिप्शन, जे काय डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं आहे ते सुद्धा आमच्याकडे आहे. आणि त्यांना डायबिटीज वगैरे असं काही न करता फक्त विस्मरणाचा आजार आपण नमूद करतो आहे. बरं, मेनिंजायटिस, हार्ट डिसीज, स्किन डिसीज, मूत्रविकार असं काही नाही आहे. त्यानंतर पुढचं आहे की 2005 त्यांची एक सर्जरी झाली होती, ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड होती, आणि ते आता त्यांना कुठलाही त्रास त्याचा नाही आहे, बरं. स्वतःची काळजी घेऊ शकतात का? तर अल्प प्रमाणात आहे. बाकी त्यांना कुठेतरी डिपेंडंट आहेत म्हणून त्या अचानक कुठे फिरू नये वगैरे त्यासाठी केलं आहे, बरं. आंघोळीसाठी वगैरे इतर कामांसाठी त्यांना मदतीची आवश्यकता लागते का? कोणाची करू शकतो? गाईड वगैरे. हां, गाईड करावं. ठीक आहे, बरं, ठीक आहे. पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं घेत नाही आहे आम्ही, कारण तुम्ही स्थानिकच आहे, तुमची मुलगी इथेच राहते शेजारी, त्यामुळे आम्ही ते आवश्यकता नाही आहे. तुमच्याबद्दलची माहिती आम्ही घेतलेली आहे. विनायक वासुदेव प्रभू, पती, लुईसवाडी इथे राहतात. तुमचा मोबाईल नंबर आहे गोमती राकेश प्रभू, मुलगी म्हणजे तुम्ही. आणि तुम्ही कोण सर? ओके, तुमचं नाव काय? राकेश कृष्ण प्रभू. ओके, यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, बरं. प्रेमकुंज वृद्धाश्रमाच्या अटी शर्ती वगैरे काय? आता लक्षात घ्या, इथे आम्ही काय हे वाचून दाखवतो, तुम्हाला त्यात थोडीशी सवलत असेल असं मनात पकडू नका, आम्ही आमच्या पद्धतीने बघू. वृद्धांनी आश्रमात शांतता राखणं बंधनकारक आहे. बघू आता किती करता. आश्रम तसेच शेजारी परिसरात स्वच्छता राखावी. कुठेही स्वच्छता राखायची आहे, कुठेही खराबी करायची नाही आहे. अस्वच्छता पसरवल्यास ताकीद देऊ, नाही तर मग नंतर 100 रुपये पेनल्टी लागेल. आश्रमामध्ये आम्ही जे काही सांगू ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये आमच्यासोबत काम करायचं, ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा, थोडासा करमणूक विरंगुळा म्हणून घेतलं जाईल. नोकरी करून राहणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळी सूचना आहे की त्यांनी 7:30-8 पूर्वी यावं म्हणून. ओके, वेळापत्रकामध्ये सकाळच्या वेळी सकाळी 8:30 वाजता चहा येते, 7:30-8:15 चहा होते, 9 वाजता नाश्ता होतो, 1 वाजताचा आमचा जेवणाचा कार्यक्रम असतो, 12:25 ते 1च्या दरम्यान आमचा जेवणाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर 5 वाजेच्या सुमारास आमचा चहा, बिस्किट काय असेल, टोस्ट वगैरे त्यानुसार प्रोग्राम होतो. आणि संध्याकाळी 8 वाजता, 7:45 वाजता आमचं जेवण होतं. आश्रमात सर्वांना जे असतील वेगवेगळी व्हेरिएशन असतात, व्हरायटी असतात, नाश्ता वगैरे सर्वांपासून जेवढं असतं ते पूर्ण किचनचे लेडीज लोक बघतात सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये आहे पुढचं आहे, कोणालाही भानगडी करायच्या नाहीत, कोणाला कुठल्याही जातीवाचक, कशावाचक शिव्यागाळ्या करायच्या नाहीत. कायदेशीररित्या जे बॅन आहे त्या कुठल्याही गोष्टी आपण आपल्याकडनं कोरून काढायच्या नाहीत, नाही तर आम्हाला त्यानुसार कारवाई करावी लागते. ओके, त्यानुसारच आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला आहे काका, संस्थेला आपल्यामार्फत दाखल व्यक्तीमुळे कोणतीही खोटी माहिती मिळाल्यास आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल. संबंधित व्यक्तीने खोटी माहिती पुरवल्याबद्दल 10,000पर्यंत दंडही त्यांना आकारला जाईल. कुठली? त्यांच्याबद्दलची, आजींबद्दलची कुठली? त्यांना जर समजा कोणता मेडिकल डिसऑर्डर आहे पण तुम्ही लपवली, किंवा काहीतरी अचानक काही झालं आणि त्याचं डायग्नोसिस नंतर मिळालं, किंवा काहीतरी की जाणीवपूर्वक काहीतरी बाबा लपवलं, येस, त्यावेळी काही वेळा संपत्तिक वाद असतात, काही वेळा कशाचे वाद असतात, काही वेळा घरातले येऊन इकडे पेशंटला मारझोड का असं काहीतरी करतात, तसं होता कामा नये. कोणत्याही स्वरूपाचे वादातीत प्रश्न जे असतील ते स्थानिक न्यायालयातून पार पडतील. एकदा भरले शुल्क पुन्हा केले जाणार नाही.
फरक केले जाणार नाही. प्रवेश घेताना वृद्ध अथवा रुग्णाच्या नातेवाईकांनी किमान 24 तास अगोदर कळवणं गरजेचं असतं व प्रवेश रद्द करताना 30 दिवस अगोदर लेखी सूचना द्यायची असते. ते बंधनकारक आहे. मात्र वृद्ध व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूप्रसंगी सहानुभूतीपर सदर व्यक्तीच्या नातेवाईकांनी 1 महिन्याचं शुल्क भरणं आवश्यक असतं. म्हणजेच 30 दिवस जी नोटीस पिरियड असते ती सडन त्याचवेळी प्रॉब्लेम झाल्यामुळे पुढे तर तो तिथून जो असतो तो 1 मंथ आपण त्यांचा तो दिवस सोडून पुढचा दिवस 1 मंथ त्यांचा घेऊ शकतो. ही फी जी असेल ही तुमची नेहमी प्रीपेड स्वरूपात भरली जावी. चेक कोणताही बाउन्स होता कामा नये. जर बाउन्स झाला तर बाउन्सिंग चार्जेस त्याचा जो असेल 450 ते 500 पण 500 रुपये ॲप्लिकेबल असतील. मासिक शुल्कात उशीर झाल्यास त्यांना 100 रुपये प्रतिदिन त्यांना भरावे लागतील. वृद्ध आता लक्षात घ्या, आमच्या इथे येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची जन्म मृत्यू कुठलीही जबाबदारी आम्ही घेत नाही. आम्ही काय घेतो त्यांची काळजी घेणं, खाऊपिऊ घालणं, मनोरंजन, नाती देखभाल या सगळ्या गोष्टी घेतो. माझी मुलं असतात, त्यांची नातवंड म्हणा, या सगळ्या गोष्टी भावनिक मानसिक आधार देऊ शकतो. पण त्या पलीकडे कोणाला अटॅक आला, काही आला किंवा कोणी पडलं, आपण बोलतो आहे पण अचानक ते तिथे कोसळले, लागून गेलं त्यांना कुठली गोष्ट, तर यात आपण मिली सेकंडमध्ये त्यांच्यापर्यंत पोचू नाही शकत. मग त्यांचा पडण्याचा वेग आपल्याहून जास्त असेल, त्यांना सावरणं शक्य नसेल. आणि ह्या वयात सर्वच काचेचे भांडे आहेत आमच्याकडे. कोणी ना कोणी इथे आपण असतो तर कोणी तिकडे पडतं, कोणी कुठे पडतं. होऊ शकतात अशा गोष्टी त्यांच्याकडे. आणि चालतात सुद्धा मध्ये चक्कर ओवळणं हे प्रकार होतात. टॉयलेट बाथरूममध्ये पाय स्लिप होऊन कोसळतात कधी. अशी कुठल्याही घटना होतात. तर मग अशा प्रसंगाला आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. शक्यतो अशी वेळ आमच्याकडे कधी आलेली नाही आहे, पण एक सूचना म्हणून आम्ही ती सांगतो आहे. त्यामुळे दिलेल्या डिपॉझिटमधनं आम्ही जी असेल ती तेवढाच खर्च करतो. आता तुम्ही स्थानिक आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला डिपॉझिट रक्कम कुठलीही सांगितलेली नाही आहे. ॲक्च्युअल तशी आमच्याकडे 15,000 रुपये डिपॉझिट तुमचे 25,000 असते, पण त्याची 15 केली होती आम्ही किती पाहिजे म्हणून. की कधी काळी समजा यांना फोन केला सरांना आणि ते म्हटले मी अवेलेबल नाही, तुम्हाला केला तुम्ही म्हटले मी अवेलेबल नाही, मग अशा प्रसंगाला फ्रॅक्चर होणं किंवा काही झालं तर मग खर्च करावा, कुठून कसा करावा त्याबद्दल काही प्रोव्हिजन नाही आहे. त्यामुळे तर तरतूद ठेवलेली असते. तुम्ही त्यात 50 रुपये ठेवा की 50,000 ठेवा, तुम्हाला त्या अमाऊंटपुरतीच व्हॅलिडिटी असेल, त्याच्यावर नाही जाता येणार. दुसरी गोष्ट, आश्रमामध्ये विरंगुळा केंद्रातून केवळ राहणे, खाणे, देखभाल, मनोरंजन, नाते अशा स्वरूपाच्या भावनिक जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील. त्यांचा औषधीचा खर्च, पॅथॉलॉजिकल टेस्ट या इथे कवर होत नाहीत. ओके. नैसर्गिक आपत्ती, अपघात, अकस्मात घडलेली कोणतीही घटना यामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास, समजा नैसर्गिक आपत्ती आली, भूकंप किंवा पूर अशा घटना घडतात. जे जगाचं होतं आहे त्यानुसार आपण काही कुठे VIP नाही आहे, जे नैसर्गिक होतं त्यानुसारच असतं. पण हे एक विधिवत आहे की सर्वांनाच फेस करायचं आहे, शासनालाही करायचं आहे, कोणी सुटणार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीमध्ये सर्वांना जे असेल त्यानुसारच होईल. यात आश्रमाची कुठल्याही व्यक्तीला जबाबदार होता येणार नाही. तसेच नातेवाईकांना त्यांच्या आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या मृत्यूचं भांडवल करता येणार नाही, अगर संस्थेला त्रास देता येणार नाही. वृद्धांची सेवा करणाऱ्या मनापासून तत्पर अशा एका संस्थेमध्ये आपण अर्ज करत आहात. समाजासाठी काहीतरी सुंदर कामगिरी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. याद्वारे आम्ही प्रतिपादन करत आहोत, विनायक वासुदेव प्रभू व गोमती व राकेश कृष्णा प्रभू आपल्याला पूर्णपणे सूचना वाचून देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांचं तुम्ही पालन करण्यास तयार आहात? ओके. आपल्या सर्व अटी शर्ती मंजूर आहेत? ओके, बरं, ठीक आहे. धन्यवाद.